पहिला चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय शिवशक्ती संघाकडून. शिवशक्ती संघ अर्थातच पंड्यादादा, मुकेश वेले, त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असणारा संघ देखील शरद चांगली विस्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. आपण पाहतोय हा सामना. पहिल्या सामन्यामध्ये आपण एक चांगली खेळी पाहिली होती, ज्याच्या फलंदाजीतून सलामीचं बॅटर या ठिकाणी मैदानात. शरद आणि सौरभ, डावखुरा फलंदाज सौरभ चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. एनसीबी आबलोली एक नामांकित संघ आहे गुहागर तालुक्यातील, ज्या संघाला त्यांनी धूळ चारली होती असा हा संघ कासारी आपण पाहतोय. दुसरा सामना खेळतो या स्पर्धेतील शिवशक्ती भातगाव संघासमोर. भातगाव संघाकडून सलामीचा गोलंदाज संकेत. धावसंख्या झाले मात्र 1. प्रहार मात्र केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव निश्चितपणे पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर, परंतु एकाच धावसंख्येवरती रोखले. कल्पनाकार मोठी स्पर्धा आहे, 50,000ची भव्य पारितोषिक असणारी स्पर्धा आहे. प्रत्येक संघ या ठिकाणी आपला विजयी संपादन करण्यासाठी आलाय, आपल्या अंगीकृत असणाऱ्या चांगल्या क्रीडा गुणांचं कौशल्य या ठिकाणी संपादन करण्यासाठी आलाय. त्यामुळे प्रत्येक संघाला अपेक्षा आहे की माझा संघ या ठिकाणी जिंकेल, मी एक चांगली कामगिरी माझ्या संघासाठी निश्चितपणे करेन. आणि म्हणूनच सौरभ पुन्हा एकदा सज्ज होतो, स्ट्राईकला संकेत देखील मारा करण्यासाठी सज्ज. मात्र पंच या ठिकाणी आपले दोन्ही हात स्थिरावत आहेत. एक वाईटचा अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकावरती वाढतोय. धावसंख्या होते 2, या ठिकाणी 3, धावसंख्या 3. यानंतरचा पुढील संघ आहे याशवी 11 दत्तू सावंत विरुद्ध बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकसाठी सज्ज व्हायचं आहे. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय मुकेशानं आणि हा पहिला झटका मिळतोय सौरभ याच्या रूपात. वाघसाई देवी सांस्कृतिक मंडळ किरवळीवाडी कोथरूड आणि ह्या मंडळानं आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे 1,111 रुपयाची देणगी दिली. मंडळाची या ठिकाणी उत्सुकता वाढवली, शोभा वाढवली, म्हणून या मंडळाचे सर्व दादांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय अनिल दादा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे काठेवाडीतील सदस्य, की त्यांनी या ठिकाणी हा सन्मान द्यायचा आहे. सामना पाहतो आपण. पहिलं षटक या ठिकाणी किरवलेवाडे सांस्कृतिक क्रीडा मंडळ याचा आपण हा सन्मान करतोय. आमच्या या मंडळासाठी चांगली देणगी स्वरूपात मदत केली आणि हा सामना आपण पाहतोय. रंगतदार सामना होतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, धावब्यात करण्याची संधी आणि निश्चितपणे हा यश मात्र या ठिकाणी प्राप्त होतोय. एक मोठा झटका पुन्हा एकदा कासारी संघाला. धावफलक वाढले, धावफलक झाले 4. या ठिकाणी माझ्या समवेत गुलफलक वरती आहेत मंगेश पाचे, गणपतदादा भुवड असतील. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मोठं योगदान आहे. मग अगदी या स्पर्धेचा जो खजिनदार आहे, ज्याचा हिशोब गेली 2 दिवस चांगल्या पारदर्शकपणे ठेवून या मंडळाला चांगलं योगदान देतो तो आमचा श्रीनाथ केवळे बाबू, चांगल्या पद्धतीने योगदान देतो. त्याचप्रमाणे माझ्या पानवडी कलामंचाचे सर्व शिलेदार या स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेतात. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण बॉर्डरी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्रदीप कातकर, संतोष घाडेकर, आपण बॉर्डरी पंच म्हणून कामगिरी पाहिजे. एक महत्वाचा सामना आहे, त्यानंतर यापुढील सामने आहेत. हे आपल्याला फार वेळेला फार महत्व देत संपवायचे आहेत, कारण आजच्या दिवसात एक कालच्या दिवसातील राहून गेलेला ओपन गटातील सामना देखील या ठिकाणी खेळवायचा आहे. तेव्हा प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक षटकाला या ठिकाणी वेळ मर्यादा आहे. आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय दिलीप पांड्याचा. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी चौकार जाणार होता, परंतु 2 धावा निश्चितपणे रोखल्यात. 2 धावा मिळत आहेत संघाला. धावसंख्या झाली 6. दिलीप वेले पांड्यादादा म्हणून ज्याची ओळख आहे भातगावमध्ये, मला वाटतं ह्या मोसमामध्ये ज्याने अनेक सामनावीर किताब पटकावलेत, भातगाव पंचक्रोशीतील एक नावाजलेला असा फलंदाज आहे. निश्चितपणे एक स्वतः फलंदाज गोलंदाज असा एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आहे. भातगाव संघ चांगल्या पद्धतीनं आणि संयमीपणाने खेळणारा हा संघ आहे. या स्पर्धेमध्ये प्रतिवर्षी उतरत असतो.
पुन्हा एकदा सज्ज होतो बॅटर. शरद मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितपणे संघाच्या खात्यात वाढते. धावसंख्या होते 7. सुरू असलेला हा सामना आपण पाहतोय. पहिला गट आजच्या दिवसातील सुरू आहे. पहिल्या गटातील सिंगल स्वरूपातील सामने सर्व झाले. त्यानंतर पहिल्या गटामध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर ही दुसरी लढत, त्यामध्ये सुरू असलेला सामना शिवशक्ती भातगाव विरुद्ध कासारी यांच्या दरम्यान. निश्चितपणे या ठिकाणी धावपात करण्याची चांगली संधी आली होती, परंतु थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे हा फायदा मात्र फलंदाजाला होणार आहे, कारण शरद हा कासारी संघाचा एक नावाजलेला फलंदाज आहे. कालच्या खुल्या गटामध्ये पाणबुडी ब संघासमोर देखील चांगली कामगिरी केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. दत्तू सावंत देखील आपण पाहतोय की कालच्या दिवसापासून चांगलं खेळाचं प्रदर्शन करतोय. सामनावीर देखील त्यांनी अनेक वेळा पटकावलाय. असं दत्तू सावंत आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्या वाडीचा संघ घेऊन उतरलेत. 2 षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. 2 गडी बाद 7. थोडंसं ऐकूया सुमधुर संगीत. या ठिकाणी संगीत व्यवस्था थोडीशी थांबली, परंतु आपल्याला सायंकाळच्या सत्रात मात्र आपल्या सगळ्यांचं मनोरंजन निश्चितपणे होणार आहे. आपण पाहतोय एक महत्वाचा सामना. यानंतरचा सामना खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. मी पुढे एकदा विनंती करतोय, यापुढील जो सामना आहे शाश्वी 11 विरुद्ध बाबरवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांचं नाणेफेक झालं असेल तर आपण सामना खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय. नाणेफेकसाठी सज्ज व्हायचंय. दत्तू दादा धन्यवाद. आपण पाहतोय मित्रांनो, प्रत्येक खेळाडूचं या स्पर्धेला सहकार्य असणं अपेक्षित आहे. बघा, वादविवाद न करता ही स्पर्धा आपल्याला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देते. आमचा संकोच आहे की आपल्या प्रत्येक खेळाडूला एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न पाणबुडी कला मंचाच्या माध्यमातून. एकदा जोरदार प्रहार केला. हवाचा मात्र निश्चितपणे साथ देते. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय. शरदाच्या फलंदाजीतून हा दुसरा षटकार आपण पाहतोय मित्रांनो. अभिषेक शी गाडी संजय मल्होत्रा सर चांगले एमसीए पंच, नामांकित पंच आपल्या स्पर्धेला आहेत. मित्रांनो, आमचं उद्दिष्ट हे आहे की एखाद्या संघामध्ये वादविवाद घडताना कधी कधी पंचांची भूमिका देखील चुकीची ठरते. मग अशा वेळी पंच चांगले असतील तर ती स्पर्धा यशस्वीपणे होत असते. म्हणून आम्ही पाणबुडी कला मंचाने एक चांगलं योगदान दिलंय. या ठिकाणी बाबरवाडीचा कर्णधार उपस्थित आहे. दत्तूदादाला विनंती करेन आपण नाणेफेक करून घ्यायचंय. नाणेफेक करण्यासाठी विनंती करतोय निलेश दादा उपडे यांच्या शुभ हस्ते आपण या संघाचं नाणेफेक करतोय. पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. बाबरवाडी विरुद्ध शाश्वी 11. दत्तू सावंत. छोटासा फटका, हलकीशी कट केले. 1 धाव मात्र निश्चितपणे संघाच्या धावफलकात वाढते. धावसंख्या झाली 14 अशी धावसंख्या. तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे अंतिम षटक घेऊन आलाय मुकेश वेले. शरद चांगल्या प्रकारे एका बाजूने आपला संघर्ष करतोय. निश्चितपणे ऑफसाईडच्या दिशेला तटावला चेंडू. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. चेंडू जातोय शिबाळ्याच्या दिशेला, मात्र चेंडू तितक्यात अडकवलाय. 1 धाव पुढं. आणि इथे मात्र काहीतरी वेगळं घडलंय. एक झटका मात्र निश्चितपणे मिळतोय तो कासारी संघाला. तिसरा झटका. धावसंख्या मात्र 16. नवीन फलंदाज चांगल्या पद्धतीनं फास्ट मध्ये या ठिकाणी पदार्पण करतोय. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला थोडंसं फास्टेस्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. बाबरवाडी तवसाळ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. आपला कौल या ठिकाणी कळवलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दत्तू सावंत दादाला या ठिकाणी फलंदाजासाठी आमंत्रित केलंय. पुढील सामना आपण लगेचच पाहणार आहोत. 5 बॉल 1 ओव्हर 3 ओव्हरचा सामना यानंतरचा सामना होणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. शिमेचा सेव हवा मात्र निश्चितपणे साथ देते. चेंडू जातो शिबारेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या पोहोचते 22. यानंतरचा जो सामना आहे हा 3 षटकांचा असेल, परंतु त्यामध्ये 5 चेंडूंचा समावेश असेल, याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचे सामने, मात्र 5 चेंडू. या ठिकाणी वाघजाई क्रिकेट संघ कातलवाडी हा संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन देखील झालं. या संघाचं देखील अभिनंदन करेन. एकदा जोरदार धावचीत संधी होते. शरद मात्र या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा झटका मिळतोय कासारी संघाला.
तिसऱ्या षटकांचा खेळ मात्र समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. विजयासाठी 23 धावांचं आव्हान. श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित पाणबुडी चषक 2024 ही आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. गेले 2 दिवस या स्पर्धेचा हा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं टेनिस विश्वातील टेनिसच्या क्रिकेटमधील अगदी पालघर पासून अगदी नवी मुंबईपर्यंत, त्याचप्रमाणे गुहागर चिपळूण तालुक्यातील संघ देखील सहभागी झाले. या ठिकाणी पंचांना पाणी व्यवस्था करायची आहे. फास्ट बंद आपण पाणी व्यवस्था करायची या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो, थोडंसं फास्ट मध्ये घेऊया. या ठिकाणी कासारी संघाला विनंती, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. पाणबुडी कलामंचाला आतापर्यंत अनेक देणगीदारांनी या स्पर्धेमध्ये आपलं देणगीचं योगदान दिलेलं आहे. अशा सर्वच बक्षीस दात्यांचं मी पाणबुडी कलामंचाच्या वतीने स्वागत करेन. आपण सायंकाळच्या सत्रात सेलिब्रेशनच्या वेळी हा आपण समारोह घेणार आहोत. तत्पूर्वी पुरुष एकदा ज्यांनी देणगी स्वरूपात या कलामंचाला वाढवण्याचा प्रयत्न केलाय अशा सर्वच देणगीदारांचं मी स्वागत करेन. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना पाणी व्यवस्था. आपण पाहतोय 5 चेंडूंचं 1 षटक असणारी आपण स्पर्धा आपण पाहतोय. 3 षटकं आणि 5 चेंडू याचा या ठिकाणी समावेश झालाय. आपण हा सामना देखील पाहतोय. 3 षटकामध्ये विजयासाठी 23 धावांचं उद्दिष्ट कासारी संघानं शिवशक्ती संघासमोर ठेवलंय आणि या आव्हानाचा पाठलाग करताना विनंती करेन की शिवशक्ती भातगाव संघाचे सलामीचे बॅटर कृपया आपण फास्ट मध्ये मैदानात यायचंय. धन्यवाद. प्रत्येक संघानं आमच्या या स्पर्धेला सहकार्य करणं मित्रांनो फार अपेक्षित आहे, जेणेकरून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि सायंकाळी थोडासा अंधारमय वातावरण होण्याच्या अगोदर संपेल. चांगल्या पद्धतीनं कोणतंही क्षेत्र असू द्या, सूत्रसंचालन नेहमी करण्यासाठी तत्पर असतात आणि आपल्या वाणीतून मात्र प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केलंय. कोकण भूमिपुत्र दिलदार व्यक्तिमत्व. अगदी मॅचला होईल सुरुवात. 23 धावांचं लक्ष. 23 धावांचं लक्ष. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. झेलची संधी असेल आणि काय घडलं, एकदा झेल मात्र सोडलाय. झेल होता की मॅच होती हे देखील पाहायचंय. आता मात्र या 15 चेंडू मध्ये आपल्याला उत्तर प्राप्त होईल. ज्या प्रकारे झेल सोडलाय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. सौरभ यांनी अगदी पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करण्यासाठी चांगली चेंडू हाताळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र लाभली नाहीये. मुकेश यांना जीवदान प्राप्त झालंय. अगदी समोर जर पाहिलं तर जीवदानी मातेचं मंदिर आहे विरार शहरामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या चेंडूवर अगदी गडी बाद करण्याची संधी होती. राहुल होते चेंडू खाली. त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. दिलीप यांच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. जणू काही दिलीप यांनी पहिल्या चेंडू नॉनस्ट्राईकला पाहिल्यानंतर अगदी आक्रमण केलंय. 7 धावा धाव फलकावर. येस पंच. येस, अगदी पहिली वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला आणि हे मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवले गेले. आता मात्र दुसऱ्यांदा जर गोलंदाजी शैली आढळली. बैठक फटका पाहायला मिळतोय. अगदी फुललेंचा चेंडू पिकअप शॉट येतोय. चेंडू सीमारेषा पार. दिलीप ब्रँडेड. षटकार.
अगदी या गुहागर तालुक्यातील विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे, पंड्या दिलीप आहेत फलंदाजी मार्कवर. आणि अगदी का असंच नाव मला दिलं नाहीये, 2 चेंडूवर त्यांनी स्पष्ट सांगितलंय. आणि अगदी प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि ती माहिती आम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवतो. आणि ज्या ज्या वेळेला अशी अगदी आमच्या आजूबाजूला अशी मित्र असतील तर मात्र खेळाडूंना देखील तेवढं स्फुरण असतं, कारण प्रत्येक विभागातील खेळाडूची एक वेगळी शैली असते. टीमची धावसंख्या 13. फुल टॉस चेंडू, क्रॉस बॅटेड फटका. अगदी पंचांकडे नजर असेल, झेल देखील सोडलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते, तद्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. अगदी पंचांकडे पाहिला फुल टॉस चेंडू होता, परंतु चेंडू डीप झाला असं म्हणावं लागेल. या 2 धावेने दिलीप यांना मिळतंय 1 जीवदान, 15 धावा. बॅकफुटला जाऊन कट केला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेवर समाधान मानावं लागेल दिलीप यांना. सौरभ यांच्या या चेंडूवर 1 धाव प्राप्त आली. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 धावांचं लक्ष समोर. 23 धावांचं लक्ष शिवशक्ती भातगाव. सुविशेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या दिशेला लागलाय. अगदी सुविशेटचा फटका असं म्हटलं जातं, लागला तर आबाद नाहीतर मात्र बरबाद असा हा प्रकारचा फटका. यस, अगदी चेंडू हातावर आदळलाय, परंतु सुविशेट खेळायचा होता. ज्या वेळेला स्टान्स बदलला, चांगलं क्रिकेट. गोलंदाज देखील आशिषचा लोअर फुलटा चेंडू, कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूवर अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूला जरूर फ्लाईट द्यायची होती, परंतु लोअर फुल टॉस मध्ये चांगलं फुटवर्क फलंदाज दिलीप, त्यामुळे चेंडूवर अगदी सहजरित्या बॅट त्यांची गेली. 17 रन्स ऑन बोर्ड. चला फास्ट करा प्लीज, थोडस स्पीडअप करा. आशिष सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. मुकेश स्लॉट मध्ये होता आणि जाईल पार्किंग प्लॉट मध्ये येतोय मॅक्झिमम. मुकेश यांच्या बॅट मधून वंडरफुल षटकार आणि या षटकाराने टीमची अगदी विजय प्राप्त केलाय. वेल प्लेड टीम शिवशक्ती भातगाव. अभिनंदन टीम शिवशक्ती भातगाव. आणि या सामन्यातील सामनावीर या मॅचचा हिरो ठरतोय अर्थातच गुहागरचा विस्फोटक खेळाडू, विस्फोटक फलंदाज दिलीप. आणि त्याच दरम्यान अगदी श्री पानबुडी चषक 2024 ला मुख्य व्यासपीठावर आगमन होतं. आदरणीय सन्माननीय श्री भास्कर अंग्रे साहेब कवी आहेत आणि आज मात्र त्यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला या दिलीप आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. खेळ राहिले शिवशक्ती भातगाव. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच याश्वी 11 दत्तू सावंत विपक्ष बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाळ. चला मॅचला आपण करणार आहोत त्वरित सुरुवात. फिल्डिंग लावून घ्या तवसाळ टीम. दत्तू सावंत आणि टीम आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. यस, अगदी दत्तू सावंत आणि त्यांच्या साथीला साहिल चव्हाण ही 2 फलंदाज सलामीच्या आघाडीची जोडी जाते. यस, अगदी श्री पानबुडी देवी कलामंच आयोजित श्री पानबुडी देवी चषक 2024 आणि प्रत्येक संघाला मात्र सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातोय. एकता कासारी संघ या आपला आपण सन्मान करतोय. कासारी संघ या स्पर्धेतील सहभागी संघ पराभूत झाला मित्रांनो, तर देखील आपलं स्पर्धेसाठी असणारं योगदान फार महत्वाचं आहे. म्हणून मी आमच्या कलामंचाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. तदनंतर या स्पर्धेला
ज्यांची उपस्थिती आहे ते आमचे कविवर्य भास्करजी आगरे, संतोषजी भास्करजी आगरे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा किताब देतोय. हरकत नाही, चालते. आपण पुन्हा एकदा स्वागत करतो पाण्यादादाचं. चांगली अशी फलंदाजी आपण मित्रांनो पाहिली होती त्याच्या फलंदाजीतून. आणि हा पुढील सामना बाबरवाडी विरुद्ध दत्तू सावंत यांचा शाश्वती 11 यांच्या दरम्यान एक महत्वाचा सामना आहे मित्रांनो. ह्या सामन्यामध्ये चांगला थरार आपल्याला पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या राऊंडचा हा सामना आहे. पहिला राऊंड जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करतील हे मात्र या ठिकाणी दिसून येणार आहे. प्रत्येक जण आपल्या विजयासाठी संघर्ष करताना दिसेल, कारण दत्तू सावंत कालपासून चांगलं प्रदर्शन करतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मात्र धावतोय, चेंडू टिपलाय, चांगला असा झेल, मोठा फटका, एका चांगल्या मासाला आपल्या तरी जाळ्यात पकडलंय, दत्तू सावंतला बाद केलंय. दत्तू सावंत कालपासून चांगलाच प्रहार करत होता, परंतु आता मात्र दत्तू सावंत शून्यावरती बाद होतोय. मोठा झटका या ठिकाणी सावंत संघाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज